बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इचलकरंजीत लालबावटा बांधकाम कामगार संघटना आणि इतर बांधकाम कामगार फेडरेशन कोल्हापूर जिल्हा कमिटी यांच्या वतीनं आज कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे 20,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी जमा आहे। मात्र त्या प्रमाणात बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाही। मध्यान्ह भोजन योजनेत सुद्धा 4,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जातोय। बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य योजनांचा लाभ देण्यात यावा, बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात लाभ देण्याऐवजी थेट पैसे द्यावेत यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शहरातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। कॉम्रेड एम.एच. शेख, भरमा कांबळे, सदा मलाबादे, शिवाजी मगदूम, बापू कांबळे, कुमार कागले आदींनी मोर्चाचं नेतृत्व केलं।